नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम ब्रेड पकोडे. हे ब्रेड पकोडे खायला खूप छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी 10 ते 15 मिनटात बनवून तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड पकोडे बनवण्यासाठी मी इथं 5 ब्रेड घेतलेले आहेत. व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता. इथं मिडियम साईजचे 5 बटाटे मी उकडून घेतलेले आहे. त्याची साल काढून याला व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला ब्रेड पकोड्यासाठी ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे. ग्रीन चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबू, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, अर्धा इंच आलं, 10 ते 12 पुदिन्याची पानं, 5-6 पानं कढीपत्त्याचे आणि इथं एक ब्रेड घेतलेला आहे. या ब्रेडच्या ठिकाणी तुम्ही फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा वापरू शकता. आता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा. कांदा घालणं ऑप्शनल आहे. हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, साखर, आलं, कढीपत्त्याची पानं, पुदिना, कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता हा ब्रेड घेतलेला आपल्याला हात तोडून घालायचा आहे यामध्ये. त्याला झाकण लावून आपल्याला याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला लागलंच तर 1-2 चमचे पाणी घालू शकता. अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे. बटाटेसुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर याला आता आपण हातानं चुरून घेऊया किंवा तुम्ही मॅशरनंसुद्धा मॅश करू शकता. बटाटे आपल्याला थोडेसे असे जाडसर जंक्स ठेवायचे आहेत, म्हणजे ते खाताना खूप छान लागतात. एकदम असे बारीक नाही करायचे आपल्याला. व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे. मी बटाटे उकडताना खाली कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये डब्बा ठेवून थोडंसं पाणी घालून बटाटे उकडून घेतलेले आहेत, म्हणजे आपलं सारण जास्त पातळ होणार नाही आणि बटाटे जास्त पाणी शोषून घेणार नाहीत. तर व्यवस्थित आपल्याला बटाटे चुरून घ्यायचे आहेत. बटाटे मी हाताने व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत. थोडेसे असे जंक्स राहिलेले आहेत बटाट्यामध्ये, जास्त बारीक नाही केलेले. आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा. एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला मी 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक ठेचा करून घेतलेलं ते घालायचं आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मसाला सगळा मिक्स करायचा आहे. सॉरी, यामध्ये कोथिंबीर घालायची विसरली होती. आता कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं तयार झालेलं आहे बटाट्याचं सारण. आता आपण ब्रेडच्या कोटिंगसाठी पीठ भिजवून घेऊया. मी इथं 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालायचे आपल्याला एकदम किंचित हळद, चिमूटभर हळद घालायची आहे. थोडासा ओवा घालायचा आहे यामध्ये, पाव चमचा, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता
आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला सैल पीठ करायचं नाही, एकदम पातळ. व्यवस्थित पीठ भिजवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. इथं मी ब्रेड घेतलेले आहेत. आता या ब्रेडला आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. आपल्याला 2च ब्रेडला ग्रीन चटणी लावायची आहे. एकदम अशी पातळ पातळ चटणी लावायची आहे, जास्त नाही आपल्याला लावायची चटणी. मी 2 ब्रेडला ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे. आता 2 ब्रेडवर आपल्याला ही बटाट्याची भाजी व्यवस्थित आपल्याला ब्रेडवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे. भाजी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लावू शकता. व्यवस्थित लावून घ्यायची आहे भाजी आपल्याला. अशा प्रकारे आता दुसऱ्या सुद्धा ब्रेडला आपल्याला अशा प्रकारे भाजी लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे 2 ब्रेडवर मी भाजी लावून घेतलेली आहे. आता ही ग्रीन चटणी लावलेला ब्रेड आपल्याला ह्या भाजीवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे प्रेस करायचं आहे. आता आपल्याला हे ब्रेड कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी ब्रेड कापून घेतलेले आहेत. दोन्ही ब्रेड आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता किंवा याचे सुद्धा तुम्ही 2 भाग बनवू शकता. म्हणजे तळता व्यवस्थित येतात आणि आपल्याला खाता सुद्धा व्यवस्थित येतात. याचे जर आणखीन 2 भाग केले तर. आपलं तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थितच गरम करायचं आहे. तेल जर व्यवस्थित नाही गरम झाले तर आपले पकोडे तेलकट होऊ शकतात. आता हे सारण लावलेल्या ब्रेडचे पकोडे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत. एक एक बुडवून आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत. जेवढे कढईत बसेल तेवढे आपल्याला पकोडे यामध्ये सोडायचे आहेत. तर यावरून आपल्याला थोडं थोडं झाऱ्याने यावर तेल सोडायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडकडून आपल्या वड्याला व्यवस्थित हीट मिळते. वरती आलेले आहेत, थोडेसे तळलेले आहेत पकोडे आपले असे वरती आलेले आहेत तेलाच्या वरती. आता लगेच आपण पलटी करून घेऊया. असे मस्त टम्म फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. गॅस आता आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवर व्यवस्थित तळायचे आहेत. तर व्यवस्थित कलर आलेला आहे आपल्या पकोड्याला. मस्त गोल्डन कलर आलेला आहे, मस्त तळलेले आहेत. आता 1 मिनिटभर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरच आपल्याला 1 मिनिटभर तळून घ्यायचे आहेत. म्हणजे वरतून असे व्यवस्थित कुरकुरीत होतात. मस्त कलर आलेला आहे. तर व्यवस्थित आपले पकोडे तळलेले आहेत. तर आता काढून घेऊया. मस्त झाले आहेत, तुम्ही बघू शकता.
असे मस्त झालेले आहेत आपले ब्रेड पकोडे. आता बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. गरमागरम आपले ब्रेडचे पकोडे तयार झालेले आहेत. अगदी आपण बाहेर गाड्यावर खातो त्या प्रकारे आज आपण हे ब्रेड पकोडे घरी बनवलेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही हे पकोडे ग्रीन चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा मिरचीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही हे ब्रेड पकोडे सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेससुद्धा लहान मुलांना बनवून देऊ शकता. खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.